ही रे माझा मितवा मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट एका पाठोपाठ एक आजच्या भागामध्ये दाखवले आहेत। ते म्हणजे या राकेशचं सगळं पितळ उघडं पडणार आहे। ईश्वरीने असं काही प्लॅनिंग केलं आहे की त्यामध्ये हा राकेश नक्कीच अडकणार आहे। इकडे आता राकेशची जी सेक्रेटरी असते तारा, ती काहीतरी राकेशच्या विरोधात पुरावे जमा करत असते। इकडे आता ईश्वरी ऑफिसमध्ये आलेली असते, त्यावेळेला डॉक्टर तिला भेटतात। ते डॉक्टर जे राकेशचे ट्रीटमेंट करत असतात आणि त्या डॉक्टरांना राकेश बरोबर बाचाबाची करताना म्हणजेच कॉलर धरून ओरडताना डॉक्टरांना ईश्वरीने पाहिलेलं असतं। आता इकडे डॉक्टरांना ईश्वरी गाठते आणि म्हणत असते, काय चाललं होतं तुमच्या दोघांचं? त्यावेळेला ते डॉक्टर खूपच घाबरलेले होते आणि ते खोटं बोलत आहेत हे ईश्वरीला पुरेपूर समजतं। आता इकडे ती सेक्रेटरी तारा ही ईश्वरीला भेटते। आता ईश्वरी तिच्याकडे पाहून काहीतरी वेगळीच खुन्नस देत असते। आता या तारालाच ईश्वरी गाठणार आहे आणि या ताराकडूनच राकेशच्या विरोधात पुरावे जमा करणार आहे। आता अखेर या राकेशच्या विरोधात सगळे पुरावे ईश्वरीच्या हाती लागलेले आहेत। आता ईश्वरी असं काहीतरी प्लॅनिंग करणार आहे की ज्यामध्ये राकेशचा खरा चेहरा अंजली समोर आल्याशिवाय राहणारच नाही। तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेचे येणारे भाग अगदी पाहण्यासारखेच असणार आहेत। सगळ्याच प्रेक्षकांना याची आतुरता आहे की या राकेशचा खरा चेहरा अंजली समोर कधी येतोय आणि ज्या वेळेला येईल त्यावेळेला ही अंजली ईश्वरी समोर कोणत्या तोंडाने उभी राहील आणि अर्णवची कशी माफी मागेल हेच आपल्याला पाहायला आवडणार आहे। आता आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालेलं आहे की नम्रता घरी आता लग्न करून आलेली आहे आणि वल्लरी मामी मात्र या नम्रताचं सतत कान भरायला सुरू करत आहेत। ते म्हणजे ईश्वरी कशी श्रेष्ठ आहे आणि घरातले सगळेच ईश्वरीला कसा मान देतात आणि तुला कोणीच विचारत नाही, तुला ईश्वरीसारखे काहीच जमत नाही, अशा बऱ्याच गोष्टी ईश्वरीशी तुलना करून नम्रताला वल्लरी मामी सतत सांगत असतात। आता नम्रताच्या मनात सुद्धा ईश्वरीबद्दल थोडा थोडा तिरस्कार निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे। आता इकडे वल्लरी मामी ईश्वरीच्या विरोधात सगळ्या गोष्टी नम्रताला सतत येऊन सांगत असतात। इकडे आता दुपारचं जेवण तयार नसतं। आता अंजलीला भूक लागलेली असते आणि आजींना सुद्धा भूक लागलेली असते आणि ईश्वरी ऑफिस आकाश आणि अर्णवचा डबा घेऊन गेलेली असते। आता इकडे नम्रताला सगळेच बोलायला सुरू करतात। इकडे मामी म्हणत असतात, ती ईश्वरी जर घरी असती तर सगळ्यांचा स्वयंपाक अगदी व्यवस्थित आणि प्रत्येकाच्या आवडीनुसारच बनवला असता। इकडे अंजली मात्र या नम्रतावर सुद्धा खूपच चिडलेली असते। आता इकडे ईश्वरी ऑफिसमध्ये येते, त्यावेळेला कळतं की या राकेशला खूप मोठी पोस्ट सात्विक फॅशनमध्ये दिलेली आहे। आता हेच ऐकून ईश्वरीला धक्का बसतो आणि ती अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही काय करत आहात बरं? हा राकेश किती जरी सरळ वागत आहे, किती जरी बरोबर आहे, विसरला आहे सगळं असं आपल्याला वाटत असेल तरी त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणाच आहे। त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तू म्हणत आहेस ते बरोबर आहे, पण ज्यावेळेला मला कळेल की हा राकेश सात्विक फॅशनवर डोळा ठेवून आहे त्यावेळेला त्याचा शेवटचा दिवस मी त्याला दाखवणार आहे। आता इकडे राकेश त्या ताराबरोबर काहीतरी नीच कृत्य करायला सुरू करत असतो। ही तारा पण काहीतरी मनामध्ये ध्येय ठेवूनच या राकेशच्या जवळ येत असते। आता नेमकं काय प्रकरण आहे ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे। आता ही तारा हातामध्ये एक छोटासा पेनड्राईव्ह घेऊनच या राकेश जवळ येत असते। आता ही तारा राकेशला म्हणत असते की सर, मला पटतच नाहीये की तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात। त्यावेळेला राकेश म्हणत असतो, अगं मी तर तुझ्या प्रेमात पडलोच आहे, पण तू माझ्या जवळ येत नाहीस। त्यावेळेला आता ही तारा राकेशला टोलवाटोलवी करते आणि म्हणत असते, सर तुम्ही सगळं काही विसरला आहात असं घरच्यांना सांगितलंय ना, आणि घरच्यांना ज्यावेळेला कळेल की तुम्ही हे सगळं असं वागता त्यावेळेला काय होईल बरं? त्यावेळेला हा राकेश तिला म्हणत असतो, पुढचा विचार तू कशाला करतेस, आता तू फक्त माझ्याकडे लक्ष दे। आता इकडे तारा या राकेशसाठी फुलं घेऊन आलेली असते। ती फुलं सेट करून घेऊन येते असं म्हणून राकेशपासून बाजू काढते आणि इकडे बाजूला येऊन त्या फुलदाणीमध्ये एक पेनड्राईव्ह टाकत असते आणि त्याच्यावर फुलं ती सेट करत असते। तेवढ्यातच ईश्वरी तिला पाहते। आता ईश्वरीला ताराने पाहिल्यानंतर तारा पटकन हातातील फ्लॉवर पॉट सोडूनच देते आणि पटकन ती फुलदाणी फुटते। आता फुटल्यानंतर ते पेनड्राईव्ह खाली पडतो। आता तारा पटकन पायाने तो पेनड्राईव्ह स्वतःच्या पायाखाली घेते
आता ईश्वरीला या तारावर डाऊट आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, इथे ही तारा राकेशच्या विरोधात पुरावे जमा करत आहे हे नक्की, पण ते कोणाच्या सांगण्यावरून करत आहे ते अजून दाखवलेलं नाही। ते आपल्याला पुढील भागांमध्येच पाहायला मिळणार आहे। इकडे आता ईश्वरीला या राकेशवर बरोबर डाऊट आलेला असतो की हा राकेश काही ना काहीतरी चुकीचं वागतच आहे। इकडे आता डॉक्टरांनी राकेशची कॉलर धरलेली असते, ते ईश्वरीने पाहिलेलं असतं। म्हणूनच आता ईश्वरी इकडे अर्णवला म्हणत असते की राकेशचं नेमकं काहीतरी काळा बाजार चाललेला आहे आणि अर्णव सर, याचं सगळं पितळ उघडं करण्याची वेळ आता जवळ आली आहे, त्यामुळे आपण काही ना काहीतरी केलंच पाहिजे। आता इकडे हा डॉक्टर सुद्धा या राकेशला धमकी देऊन गेलेला असतो की तू जर मला 5 कोटी रुपये नाही दिलंस तर मी तू गायब केलेल्या सगळ्या मुलींची नावं पोलिसांना सांगणार आहे, आणि जर पोलिसांनी मला पकडलं तर मी तुला सोडणार नाही, मी तुझं नाव स्पष्टपणे पोलिसांना सांगून टाकणार। त्यावेळेला हा राकेश या डॉक्टरला धुडकावून लावण्याचा प्रयत्न करत असतो। कशाला एवढं टेन्शन घेताय तुम्ही, पुढचं पुढं बघू, असं म्हणून राकेश बिंदास्त राहत असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला या राकेशचा चांगला मोठा धमाकाच पाहायला मिळणार आहे आणि या नम्रताच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल तिरस्कार निर्माण होत आहे। वल्लरी मामी या नम्रताचा वापर करून पुन्हा ईश्वरीला त्रास देण्यास सुरुवात करत आहेत, तेच पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेचा रिव्ह्यू नियमित थोडक्यात ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा।